चला मुलांनो, नवोदयसाठी महत्त्वाचे प्रश्न 30 याच्यातला भाग 2 15 गणितांचे स्पष्टीकरण आपण आता बघूया. बघा 16 नंबरचं गणित आपलं चालू आहे. 15 गणितांचं आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यांच्यामधला फरक किती? गणित किती सोपं आहे बघा. पर्याय देखील तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये बघा हे गणित पडले 2020ला. किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या, हे 1,00,000 आणि कमाल 4 अंकी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी, यांच्यातला फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे, लक्षात घ्या. मग आता आपण वजाबाकी करूया. 10तून 9 गेलं 1, 10तून 9 10 गेलं 0, 10तून 10 गेलं 0, 10तून 10 गेलं 0, 10तून 1 गेलं 9, 90,001. पर्याय क्रमांक 3. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. बघा 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणारे मोठ्यात मोठे आणि लहानात लहान संख्येमधली तफावत किती? प्रश्न पडलेला आहे सुद्धा 2024ला. अशा स्वरूपाचा प्रश्न दरवर्षी पडतोय. मग आता आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. 7, 4, 2, 0. लहानात लहान संख्या करूया. 2, 0 नेहमी 2 नंबरला लिहायचा. 0, 4 आणि 7 यांची वजाबाकी करा. आता बघा 10तून 7 गेले 3, हाच्या परत दिला. 12तनं 5 गेले 7, हाच्या परत दिला. 4तनं 1 गेले 3, 7तनं 2 गेले 5, 5,373. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे. 90चे मूळ अवयव आहेत. 90चे मूळ अवयव आपण पाडूया. बघा 4 पर्याय दिलेत. अशा प्रकारचं गणित सुद्धा दरवर्षी पडते, लक्षात घ्या. मग 18 नंबरचं गणित आहे. मूळ अवयव अशा पद्धतीनं पाडा. लहानात लहान संख्येनं भाग घालवा. 2 चौकाट उरलं 1, 2 पंचे 10. 3 न घालवा. आता 2 न जात नाही, 3 न घालवा. 3 एके 3 उरलं 1, 3 पाचे 15. पुन्हा 3 न जातो. आणखी लहानात लहान संख्येनं जात असला की लहानात लहान संख्येनं घालवा. 3 पाचे 15, 5 एके 5. बघा 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 5. कुठल्या पर्यायात आहे बघा. इथं नाही आहे, इथं नाही आहे, या ठिकाणी नाही आहे. मग या ठिकाणी पर्याय कसा दिला आहे बघा त्याने. 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 5 आले आपलं. त्याने कसं केलं आहे उत्तर बघा. उत्तर आलं नाही म्हणून काहीतरी गोल करायचं नाही. आलं आहे उत्तर तुमचं, पण उत्तर कुठल्या पर्यायात आहे कसं याचा शोध घ्यायचा. 3चा वर्ग गुणुले 5. बघा त्याने पर्यायामध्ये असं दिले आपल्याला. ह्याचा आणि याचा अर्थ एकच. यांचा गुणाकार केला की 90 येणारच आहे. यांच्या अवयवांचा गुणाकार केला की 90च येणार आहे. 3चा वर्ग म्हणजे 3 दोनदा आहे, लक्षात घ्या. आणि याचा पर्याय क्रमांक 3 आहे. आता 19च्या 21चा अभाज्य गुणखंड आहे 2021. दरवर्षी अशा प्रकारचं गणित परीक्षेमध्ये पडतंय, लक्षात घ्या. बघा मग आता याच्यामध्ये 21चा गुणखंड 2021. आता बघा एकक स्थानी 0 बघावं लागणार आहे. तर पण आपल्याला अभाज्य गुणखंड आहे. आता 21चा भाग आपण घालून बघूया. आता मुळावे पाडून बघू 21चा. 21चा लहानात लहान संख्येने घालवा. 2 10 20, 2 पंचे 10, 2 0 0 आणि लहान संख्येने जाते. 2 पंचे 10, 2 दोन्ही 4, 2 पंचे 10. आता 3 न जाते बघा. कसोटी माहिती आहे 12 बेरीज इथे 3 न जाते, 2 नाही जात. 3 एके 3 उरलं 2, 3 7 21 उरलं 1, 3 पाचे 15. आता बघा इथं 7 आणि 5 12 1 13. आता 3 न जात नाही, 4 न नाही, एकक स्थानी 5 आहे, 5 न भाग जाते. 5 त्रिक 15 उरलं 2. बघा उरलं 2 किती, 5 5 25. 5 ने आणखी जाते, 5 7 35, 7 एके 7. 1 येईपर्यंत भाग घालवायचे. बघा मग हे कुठल्या पर्यायात आहे बघा. 2 गुणुले
2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 7. बघा आपलं अवयव मागं पुढे असू शकतात, पण हेच अंक याच्यामध्ये आहेत का? बघा 2 वेळा 2 आहे, 3 एकदा आहे, 5 दोनदा आहे आणि 7 या क्रमाने येतील ना येतील. तुम्ही ह्याच्या इथं कुठली संख्या आधी निवडतात त्याच्यावर अवलंबून असणार आहे. मागं पुढे होईल, पण यांचा गुणाकार 21 यांचा गुणाकार 21 आला पाहिजे. मला लक्षात. अतिशय सोपं गणित आहे. पर्याय क्रमांक 3 येतात. 4 अंकांची लहानात लहान संख्या मूळ अवयवांच्या गुणाकारामध्ये लिहायची आहे तुम्हाला. बघा 4 अंकाची लहानात लहान मूळ अवयवांच्या गुणाकारात लिहा 4 अंकांची संख्या बरं का. आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तुम्हाला माहिती आहे? 4 अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला या प्रकारची येणार, लक्षात ठेवा. एवढी 1000. ओके. लहानात लहान मूळ अवयवांच्या गुणाकारामध्ये तुम्हाला लिहायचं, लक्षात घ्या. आता ह्याचं आपण उत्तर काढूया. आता बघा मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या असली पाहिजे त्याच्यामध्ये. आता ही डायरेक्ट उत्तरसुद्धा काढू शकतो आपण. इथं 8 आहे, येणार नाही. ही 10 10 10 ही काय मूळ संख्या नाही, त्या येणार नाही. आणि लहानात लहान संख्या जी 1000 आहे ती आपल्याला बघा आता 4 भाग जाते, पण 4चा अनेक अवयव पडतात, म्हणजे ही पण येणार नाही. पण या ठिकाणी बघा आता इथं तर 4चा अवयव त्यांनी पाडून दिलं असतं तर याच्यासारखंच झालं असतं बघा. पण नुसतं 4 दिले ना, 4 भाग मूळ संख्या नाही, लक्षात ठेवायची. या ठिकाणी बघा 5 5 25, 25 5 1,600, 1,600 दोन्ही 250, 250 दोन्ही 500, 500 दोन्ही 1000. आलं कसं 1000. तर तुम्हाला तसं नको वाटत असलं तर तुम्ही असा अवयव पाडा. लहानात लहान संख्येनं भाग घालवा. 2 पंचे 10, 2 0 0, 2 0 0, 2 दोन्ही 4, उरलं 1, 2 पंचे 10, 2 0 0, 2 1 2, 2 दोन्ही 4, 2 पंचे 10. आता 5 आणि 3 8, 2 नाही 3 नाही 4 नाही 5 न जाते बघा. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 5 25, 5 1 5 बघा. 3 वेळा 2, 3 वेळा 5 आहे का बघा. मागं पुढे होतं बरं का. आता इथं ते आता आपलं बघा आधी 2 आले आणि इथं 5 आहे, पण 5 3 वेळा 5 3 वेळा आणि 2 3ला असलं की संपलं. याने आधी 5चा भाग घालवला म्हणून असं आलेलं आहे. आणि असं काय नसतं. गुणाकारात बघा 2 गुणुले 3 6, 3 गुणुले 2 6 येणारच आहे. यांचा गुणाकार केला की 1000 येते. मला लक्षात. ह्याचा पण गुणाकार केल्यावर 1000 येते, ह्याचा पण येतं आहे, ह्याचा पण येतं आहे. पण आपल्याला मूळ अवयव शोधायचे आहे, तर मूळ अवयव या पद्धतीनं पाडा. लहानात लहान संख्येनं भाग घालवा. तर आता 21 नंबरचं गणित बघू. बघा आता गणित काय आहे. एकक दशक शतक हजार 10,000 30,009 म्हणजे कसं लिहायचं बघा. 30 10,000 30 लिहायचं आणि 10,000 म्हणजे 10,000 असले की आपण 4 शून्य लिहितो 1 वर. आणि 9 दशक म्हणजे 9 आणि दशक म्हणजे 1 शून्य असतं बघा. ही एवढी संख्या होत नाही. पुढची संख्या बघू. 30 10,000 30 लिहायचं, 10,000 म्हणलं की 4 शून्य आणि 9 शतक शतक म्हणलं की 2 शून्य. ही पण संख्या एवढी होत नाही. पुढचं बघा. 3 10,000 3 10,000 10,000 म्हणलं की 4 शून्य लिहितो आपण. आणि 9 एकक एकक म्हणजे तोच अंक बघा. काय आलं आता. 3 10,000 मग 3 वर आपल्याला बघा आता इथं बेरीज करायची बरं का, इथं लिहायचं नाही. आता 3 10,000 आपण 4 शून्य लिहूया आणि 9 एकक आहे, यांची बेरीज करा. इथं पण बेरीज करायची आहे बरं का, याच्या खाली लिहून. पण येत नाही तुम्हाला, इथं कळतं म्हणून मी असं डायरेक्ट लिहिलं. ओके. आता इथं बेरीज केली तर बघा 3 3 0 9 मग आलं का एवढं. मग पर्याय क्रमांक 3 येतो. पुढचं बघायचं असलं तर बघा. 3 10,000
आणि 9 दशक यांची बेरीज करा. 30,090 येते. इथं 30,009 आहे आपल्याला. म्हणून याला पहिला पर्याय क्रमांक 3. चला पुढचं गणित बघू आपण आता. 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्यांची बेरीज निमपट करा. बेरजेची निमपट करा. बघा प्रश्न तुम्हाला गेज प्रश्न दिलेला आहे. यासारखे प्रश्न पडलेले पण आहेत परीक्षेमध्ये. मोठ्यात मोठी संख्या बनवू आपण यांच्यापासून बरं का. बघा 8, 6, 5, 4, 0 लहानात लहान बनवू. 4, 0, 5, 6 आणि 8. बघा आता यांची काय म्हणले रे, बेरजेची म्हणले बरं का. निमपट करा. 8, 6, 4, 10, 5, 5, 10 आणि 1, 11, 6, 1, 7, 8 आणि 4, 12. आता याला भागिले करू आपण. भागिले याला आपल्याला करायचं आहे निमपट करा म्हणजे 2 न भागायचं. बेक बे, बेसक्की 12, बेत्रिक 6, उरलं 1 बे पंचे 10, उरलं 1 बे पंचे 10, बेचौक 8, 63,554. 63,554 पर्याय क्रमांक 3. बघा किती सोपं गणित आहे का नाही. आता पुढचं गणित आहे बघा. 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत. बघा 11 ते 30 मध्ये एकूण संख्या किती आहे, 20 झाल्या. त्याच्यामध्ये मूळ संख्या मोजा. 11, 13, 17, 19, 23 आणि 29 किती आल्या, 6 आहे. त्या लक्षात ठेवा. 6. मग कसं करायचं, 6/20 गुणवले 100. शून्याला शून्याने गुण गेलं. बेक बे, बे पंचे 10, 6 पंचे 30. कळ सगळ्यांना. या 20 मूळ संख्यामध्ये 6 मूळ संख्या तर 100ला किती तिरकस गुणाकार करायचा थोडक्यात. बेक बे, बे पंचे 10, 5 सक्क 30. या पद्धतीने पण सोडवलं तरी चालतंय. सोपं गणित आहे बरं का. कसं सोडवलं लक्षात ठेवा. 11 ते 20 पण देतील तुम्हाला. मग ती 10 झाल्या ना, त्यात किती मूळ संख्या येते ते बघून त्या पद्धतीनं करायचं. ही मेथड लक्षात सगळ्यांनी ठेवा. आलं का लक्षात सगळ्यांच्या. बघा ओके. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं बरं का. आता पुढचा पण एक गेज प्रश्न आहे बघा. याच्यासारखा प्रश्न आपल्याला पडला आहे पण. 5,700 6,750 मधून किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. म्हणजे 2 अंकीच मोठ्यात मोठी संख्या त्यातनं वजा करायची. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 99. 10तून 9 गेले 1, 15तून 10 गेले 5, 7तून 1 गेले 6, 606, 6,651 पर्याय क्रमांक 2. बघा 6,600 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. आता चेक करा वाटल्यास तुम्ही. 6,750 वजा 6,551. 10तून 1 गेले 9, 15तून 6 गेलं 9, हा चाप परत दिला. 7तून 7 गेलं 0, 6तून 6 गेलं 0. आलं का 99. सोपा प्रश्न आहे बरं का. पुढचा प्रश्न बघू आपण. 5 अंकी सर्वात लहान संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती. आता आपण सोडूया गणित. बघा 25 नंबरचं गणित चालू आपलं. 5 अंकी सर्वात लहान संख्या, 3 अंकी सर्वात मोठी संख्या. आता 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, 5 ही झाली 10,000. 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, यांचा गुणाकार किती. 999 फक्त 1ला गुणा आणि 4 शून्याला. बघा 9,99,000. 9,99,000 पर्याय क्रमांक कुठला आला, 3 आहे का नाही. बघा 3. समजलं. आता किती नंबरचं गणित आहे, 26 नंबरचं गणित बघा आपण. बघा भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 121 आहे, भागाकार 9 बाकी 21 आहे, तर भाज्य किती असेल. गेज प्रश्न आहे. यासारखाचा प्रश्न देखील तुम्हाला
पडलेला आहे परीक्षेमध्ये. हे सूत्र पाठ करायला सांगितले मी तुम्हाला. भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र पाहिजे आपल्याकडे. आता आपण सोडवूया. बघा आता आपल्याला भाज्य काढायचं आहे. भाजक किती दिला गणितामध्ये 121 गुणुले भागाकार 9 अधिक बाकी 21 आहे. आता आधी गुणाकार करायचा. 9 एके 9, 9 दोन्ही 18, 9 एके 9 1 10 अधिक 21. आता यांची बेरीज करूया आपण. 9 1 10, 4 1, 8 2 10 1 11, 4 1 0 1 1 81 1. बघा किती आलं 1110 आहे का चौथा पर्याय. या गणिताचा चौथा पर्याय. लक्षात आलं सगळ्यांना. सावकाश सोडवायचं परीक्षेमध्ये. सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता पुढचं गणित बघूया. $2,54,016 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने भाग जात नाही. आता बघा ह्या डायरेक्ट उत्तर काढू शकतो. एकक स्थानी 6 आहे, 2 न जाते, सगळं 2 आहे. इथे ह्या 2 ने जाते, 3 न बघा. आता 7 बेरीज करू. 7 4 11, 12 आणि 6 18 जाते. इथं पण 30 अवयव आहेत, इथं पण 30 आहेत, 2 न जातेच एकक स्थानी सम असले की. पण या ठिकाणी बघा 2 न जाईल, 3 न जाईल, पण 5 न जाणार नाही, कारण एकक स्थानी 6 आहे. 5 न फक्त एकक स्थानी 0 आणि 5 असल्यावर जाते भाग. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा आता 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल. लक्षात घ्या. आता हे गणित सोडवताना काय करायचं सगळ्यांनी. 28 नंबरचा गणित आहे, लक्षात घ्या. छेद बघा गणित कसं सोडवतो. छेद 7 घ्यायचा, म्हणजे इथं आधी काय लिहायचं, छेद भागिले अंश. बघा सूत्र उलट सूत्र तयार केले. छेद भागिले अंश, त्याने बेरीज दिलेली कंसात घ्यायचं आणि वजा 1 करायचं. छेद किती आहे मग गणितात 7, अंश 1, बेरीज 7 येईल म्हणलं त्याने, उत्तर 7 येईल, वजा 1. आता छेद नसतो म्हणजे 1 असतो. अपूर्णांकाचा गुणाकार, वरचा गुणाकार वरी, 7 7 49, 1 1 1. आता कंसाच्या बाहेरचं वजा 1, छेद नसतो म्हणजे 1, छेद समान आहे, अंशाची बेरीज वजाबाकी करा. 48 वजा 49 वजा 1 48 छेद 1, 1 न 48ला भागले तर 48 येणार आहे. कळलं का सगळ्यांना. याचं उत्तर येईल 48. समजलं. या सूत्रानुसार सोडवा. मग लई डिटेलमध्ये जायचं झालं तर कसं सोडवायचं. 1/7 अधिक किती वेळा मिळवावं माहीत नाही, उत्तर तेवढं माहीत आहे. 1/7 किती वेळा मिळवावं माहीत नाही म्हणून ते x मानलं आपण. लक्षात आलं. x बरोबर आता इकडं आधी का इकडे गेले की वजा होतं, वजा 1/7. छेद सारखा करून घेऊ. 7 न गुणा 7 न गुणा. x बरोबर 7 7 49 छेद 7 वजा 1/7. छेद समान आहे, एकदा घ्या, अंशाची वजाबाकी करा. 49 मधनं 1 गेलं 48. लक्षात आलं सगळ्यांना. किती आलं 48 आलं. लक्षात घ्या. लक्षात आलं. पण सगळ्यांनी याच पद्धतीने गणित सोडा बरं का. किती सोपं आहे. पण छेद भागिले अंश गुणवले बेरीज वजा 1. मग हे पायऱ्या सगळ्यांनी कसं काढलं ते. आणि तुम्ही पर्यावरण पण सोडू शकता. आता 48 उत्तर आले. 1/7 अधिक असं 1/7 48 वेळा मांडा ह्याच्या पुढे. मग 1 48 वेळा येणार आहे. छेद तर सारखा आहे, तो एकदा घेतला आपण. 1 48 आणि 1 49, याला भाग घालवा. 7 7 49 आलं का उत्तर 7. समजलं. 29 नंबरचं गणित आहे. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती. तिसरा भाग 3 न गुणा उत्तर निघतंय.
3 त्रिक 9, 3 त्रिक 9 निघलं 99. आलं लक्षात? कळलं सगळ्यांना कशा पद्धतीने सोडलं ते? किंवा उत्तर पर्यायाकडे जावा, भागिले 3 करा. भागाला 11 3 33, 11 9 99, 3 1 3, 3 त्रिक 9. आला का तिसरा भाग? 99 उत्तर येते. शेवटचं गणित. 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45ला संपला. तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? आता 15:45, आता हे किती तास सामना चालला विचारलं नाही. किती वाजता संपला 12 तास, ही त्यांनी 24 तासी वेळेप्रमाणे दिले. मग कसं मारायचं? 15:45 म्हणजे किती? 12च्या पुढे बोटं माझा 13 14 15, 3 बोटं आले म्हणजे 3 तास 45 मिनिटे. पर्याय क्रमांक 2. समजलं का सगळ्यांना? बघा ही 10 गणित लक्षात सगळ्यांना. तसंच एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. आणि 30 गणिताचा व्हिडिओ तुम्हाला येईल बरं का. ते बघा तुम्ही, त्याप्रमाणे त्या पद्धतीनं परीक्षेत गणित असतील. तसंच NMSचं माझं स्वतःचं पुस्तक आहे, लक्षात घ्या. NMS 150+ आणि या NMSची बॅच आमची 1 एप्रिलला सुरू होते. डिसेंबरपर्यंत परीक्षा दिवशी सुद्धा तास असतो. डिसेंबरमध्ये पेपर असतात, लक्षात ठेवा. फक्त फी 300 रुपये आहे आणि दररोज 2 तास घेतले जातात, लक्षात घ्या. सकाळी 1 संध्याकाळी 1. आणि नवोदयचा नवीन बॅच 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, 2026. फी 250 असणार आहे, लक्षात घ्या. दररोज 1 तास, लक्षात घ्या. आणि याचा सिलेबस 4 महिन्यात कंप्लीट केला जाणार आहे. 6 महिने 100 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जाणार आहेत. रिव्हिजन घेतलं जाणार आहे. प्रत्येक घटकावरती टेस्ट घेतली जाणार आहे. अशी नवोदयची तयारी अतिशय जोरात होणार आहे 2026साठी. त्यानंतर दुसरी सूचना, स्कॉलरशिप 4थी आणि 7वीला सुरू झालेला आहे. तर त्याची नवीन बॅच 15 डिसेंबर, नवोदयचा पेपर झाला की दुसऱ्या 2 दिवसांनी लगेच, लक्षात ठेवा. 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी सुद्धा फी 4थीसाठी जी फी आहे ती 250 आहे. 3 महिन्यात सिलेबस कंप्लीट होणार. आणि 7वीसाठी जी फी आहे ती 300 रुपये आहे, लक्षात घ्या. 3 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट होणार. जर इच्छुक, एक 4-5 तास करून बघा. तुम्हाला प्रत्येक गणित, प्रत्येक प्रश्न नमुन्यासहित तुम्हाला शिकवलं जाणार आणि तुम्हाला 100% समजणार सुद्धा, लक्षात घ्या. 100% तुम्ही 4-5 तास केले, कंटिन्यू तास करणार तुम्ही. जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर 98 23 23 32 47 या नंबरवरती शाळेचं नाव, विद्यार्थ्याचं नाव आणि इयत्ता पाठवा. तुम्हाला क्लासचा ग्रुप येईल आणि क्लासमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. ओके. बघा, या गणितांचा व्यवस्थित सगळ्यांनी अभ्यास करा.